श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवूया मसाला वांगा झणझणीत झटपट घरच्या साहित्यामध्ये कसं बनवायचं, हॉटेल सारखं आपल्या सोप्या पद्धतीनं। चला बघूया साहित्य काय काय लागते। चला साहित्य बघूया आता काय काय भाजीला। इथं पावशेर वांगी घेतलेली आहेत, धुवून स्वच्छ मधून असं चिरून मीठ टाकून पाण्यात टाकलेलं आहे। इथं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं पिसून। इथं कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, धनिया पावडर, हळद, जिरे, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, लसूण, आलं, टोमॅटो बारीक चिरून, कांदा आणि कढीपत्ता आणि थोडी हिंग एवढं साहित्य घेतलेलं आहे। आता आपण मसाला बनवूया भाजी करता। आता गॅस पेटवले, कढई ठेवली। आता कढई गरम झाली, आता आपण मसाला भाजी करता भाजून घेऊया। थोडं तेल टाकून, थोडं सुकं खोबरं टाकून आता हे भाजून घेऊ छान कलर येईपर्यंत गोल्डन। आता खोबऱ्याला छान कलर आले गोल्डन। आता ह्याच्यात आपण लसूण टाकू, 10-12 पकोड्या, थोडं आलं आणि कोथिंबीर। हे सगळं हे करून घेऊया, खालीवरी करून घेऊया। हे नावी छान भाजून घेऊया, परतून घेऊया असं। आता ह्यातच आपण शेंगदाण्याचं जाडसर कूट केलेलं थोडं हे बी भाजून घेऊया, सगळं मिक्स करून। तर मसाला मस्त कलर आले असा गोल्डन। आता आपण हे वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात टाकून, जाडसर असं वाटून घेऊया आपण। मसाला आता जाडसर वाटलेला आहे आपल्या अशा प्रकारे तयार झालेला आहे मसाला। आता आपण वांगे फ्राय करून घेऊया। मसाला भाजलेल्या कढईतच आपण तेल टाकू, थोडं वांगे फ्राय करायला। आता वांग्याला आपण मध्ये मीठ लावून घेऊ, थोडं फ्राय करता। ते मीठ लावून फ्राय केलं का वांग्याला असं सर्व करून वांग्याला लावून घेऊ आपण। तर मीठ लावणं झालं वांग्याला, तेल गरम झाले। आता आपण ह्याच्यात सगळे वांगे टाकून हे करूया फ्राय। आता थोडा वेळ आपण झाकून ठेवूया, मस्त वांगे वाफवून घेतात। आता वांगे फ्राय करायला ठेवलेले आहेत। आता आपण बघूया वांगे हे झालेत का, मऊ पडलेत का। थोडा वेळ ठेवूया, छान फ्राय होत्यात असं। आता बघूया वांगे फ्राय झाल्यात चांगले असं, बघूया आपण। आता मस्त कलर आलाय वांग्याला असं। आता गॅस बंद करू, वांगे फ्राय झालेले आहेत। आता वांगे आपण काढून घेऊया आता सगळे। आता थोडं तेल टाकू, थोडं हाय वांगे फ्राय केलेलं भाजीला ह्याच्यातच आपण भाजीला पुणे टाकूया। तेल गरम झालेलं आहे। आता ह्याच्यात मोहरी जिरे टाकू, थोडा कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेला कांदा टाकू। आता हे सगळं परतून घेऊया असं। आता थोडी हिंग टाकूया चिमटभर, सगळं मिक्स करून घेऊया असं। सारखं परतत राहायचं असं, चिटकत नाही कढईला खाली। आता कांदा छान हे झालाय सोनेरी। आता ह्याच्यात टोमॅटो टाकूया बारीक चिरून घेतलेला, हे बी असं परतून घेऊया।
तर टोमॅटो कांदा आपलं हे झालंय, छान कलर आलाय. आता मसाला टाकूचा वाटून घेतलेला ह्याच्यात. सगळं मिक्स करून परतून घेऊया, ह्याला बी तेल सुटेपर्यंत. मसाला भाजलाय छान. आता मसाले टाकू त्याच्यात आपण घरगुती काही. कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळदी पावडर, धने पावडर, थोडं गरम मसाला. हे सगळे मसाले आपण परतून घेऊया. तर मसाले खाली चिटकत नाहीत कढईला, थोडं पाणी टाकू. पाणी टाकून परतून घेऊया थोडा वेळ, 5 मिनिट, छान तेल सुटेपर्यंत. मसाल्याला तेल सुटलेलं आहे असं कडेनं छान. आता ह्याच्यात वांगे फ्राय केलेले टाकून घेऊया आपण. आता हे सगळं मिक्स करू. आता वांगे हे झाल्यात खालीवरी. आता ह्याला झाकण ठेवतो, वाफ काढून घेऊया 2 मिनिट, मऊ पडत्यात. तर भाजीत आपण वरून टाकायला पाणी गरम करूनच घ्यायचं. गरम करायला भाजी ठेवली पाणी, हे टाकूया आपण आता वांगी वाफल्यावर. तर वांगी वाफल्यात आपण बघूया आता काढून. असं छान तेल सुटलंय आता साईडनं वांग्याला बी. तर यात आपण पाणी टाकूतो आता, आपल्याला हवं तसं रस्सा. तर पाणी टाकूत आपण ह्याच्यात, आपल्याला भाजी हवं तसं घट पातळ. बघू शकता भाजीला किती मस्त कलर आलाय, तेल आलंय. अशी भाजी आपण हॉटेलमध्ये सुद्धा खाऊ शकत नाही. असं घरच्या साहित्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीनं बनवू शकता. बघा भाजीला किती तरी आलेली आहे. कम साहित्यामध्ये आपल्या घरच्या आपण रोज काय भाजी बनवतात त्याच साहित्यामध्ये आपण अशी भाजी बनवून बघा तुम्ही पण एकदा नक्की. खूप छान लागते. भाकरीसोबत बी, चपातीसोबत, भातासोबत आपण छान खाऊ शकतो. असं बघू शकता भाजीला किती तरी आली आहे. अशा प्रकारे भाजी नक्की तुम्ही करून बघा, खूप छान लागते. एकदा केलं तर तुम्ही परत परत बनवाल. खूप टेस्टी लागते, आवडीनं खातील आपल्या घरचे ते. भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया त्याच्यात थोडी. कोथिंबीरमुळे भाजी खूप छान लागते, टेस्टी. तर भाजी शिजलेली आहे आपली, छान असं मस्तपैकी भाजी झणझणीत झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. बघू शकता वांग्याची भाजी तयार झालेली आहे, किती मस्त झणझणीत घरच्या साहित्यामध्ये. खूप टेस्टी लागते अशी वांग्याची भाजी. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. घरच्या साहित्यामध्ये हॉटेलसारखी झणझणीत वांग्याची भाजी खूप छान लागते असं रस्सा भाजी केलं तर. भाजी बघू शकता किती खूप छान झालेली आहे. घरच्या साहित्यामध्ये आपल्या साध्या सोप्या मसाल्यामध्ये खूप टेस्टी भाजी झालेली आहे. आज एकदा नक्की करून बघा. भाजी बघू शकता किती तरी आले भाजीला, खूप टेस्टी झालेली आहे. अशी भाजी तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते घरच्या साहित्यामध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असंच मी नवीन नवीन व्हिडिओ आणत असते रेसिपीचे. धन्यवाद.